नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गॅप एज्युकेशन उदगीर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण 11वीच्या प्रवेश प्रक्रियेबद्दल आपण माहिती घेणार आहोत. बऱ्याच जणांचे कॉल मेसेजेस येत आहेत की 11वीची जी प्रवेश प्रक्रिया जी केलेली आहे, ज्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी 11वीचं जे ॲडमिशन आहे ऑनलाईन पद्धतीने जे पद्धत होती ती फॉर्म भरलेले आहेत, पण त्याची लिस्ट कधी लागणार आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना किंवा पालकांना त्याच्याबद्दल कल्पना नाही. पण शेड्यूल दिलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी तो पाहिला नाही. त्याबद्दल आपण परिपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत, जेणेकरून त्याचं नुकसान होणार नाही याबद्दल आपण काळजी घेऊ. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. महाराष्ट्र सरकारने 11वीची जी वेबसाईट जी दिलेली आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी, त्या वेबसाईटवर आपल्याला शेड्यूल दिला आहे, म्हणजेच टाइम टेबल दिलेला आहे. त्या टाइम टेबलमध्ये आपण बारकाईने जर पाहिलेलं असेल तर 12 तारखेला 12 तारखेला तुम्हाला इन हाऊस कोटा, त्याच्यानंतर मायनॉरिटीचा जो कोटा आहे आणि मॅनेजमेंट कोटा, हे जे 3 कोटे जे आहेत, तर त्या विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती तुम्हाला लागलेली आहे 12 तारखेला, म्हणजेच 12 जून 2025ला. ते ज्या विद्यार्थ्यांचं त्याच्यामधून ॲडमिशन केलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना ते ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यामध्ये 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख आणि 15 तारीख हे जे 4 दिवस जे दिलेले आहेत, त्या 4 दिवसामध्ये त्याला त्याचं ॲडमिशन करायचं आहे. पण या कोट्या व्यतिरिक्त जे विद्यार्थी आहेत सोडून जे विद्यार्थी आहेत, त्या सर्व विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती तुमची 26 जून 2025 या दिवशी लागणार आहे. जेणेकरून बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असेल की बाबा लिस्ट लागली नाही, भरपूर दिवस झाले, नाहीतर तसंच आपलं ॲडमिशन राहून जायचं. पण अजूनही लिस्ट लागले नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करायचं कारण नाही. 26 जून 2025ला तुमची सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट लागणार आहे. त्यामध्ये तुमचा इन हाऊस कोटा, मॅनेजमेंट कोटा आणि मायनॉरिटी कोटा या कॅटेगरीचे विद्यार्थी सोडून या सर्व विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे ती 26 जून 2025ला लागणार आहे. त्यामुळे कुठल्याही पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी चिंता करायची गरज नाही किंवा काळजी करायची गरज नाही. पण असे काही बरेच विद्यार्थी आहेत की त्यांनी पहिल्या प्रवेशासाठी फॉर्मच भरला नाही. त्यांना माहीतच नव्हतं किंवा एखाद्याचा फॉर्मच राहून गेलेला आहे किंवा एखाद्याने कॉलेज टाकायचंच राहिलेलं आहे. अशा बरेच विद्यार्थी आहेत किंवा बरेच पालक आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचं आता कसं करा येईल? तर पहिल्या प्रवेशाची ज्यावेळेस लिस्ट येईल, त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या प्रवेशासाठी तुम्हाला डेट सुरू होतील किंवा त्यांचे टायमिंग सुरू होतील, त्यांच्या डेट सुरू होतील की एक 5-6 दिवस तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी किंवा तुम्हाला सेकंडची जी चॉईस फिलिंग आहे ते करण्यासाठी तुम्हाला दिलं जाईल. जेणेकरून जे विद्यार्थी त्यापासून राहिलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन होतील, त्यांना कॉलेज भेटेल, त्यांना कुठलंही नुकसान होणार नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी टेन्शन घ्यायचं गरज नाही. पण पहिल्या राऊंडची जी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच दुसऱ्या राऊंडची प्रवेश प्रक्रिया चालू होईल. कारण की पहिल्या प्रवेशाची झाल्यानंतरच त्याची दुसरी चालू करतील. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठेही घाबरून न जाता दुसऱ्या प्रवेशाची तारखेची वाट बघावी, जेणेकरून त्याचा फायदा होईल त्या गोष्टीचा. ज्यावेळेस त्याच्या डेट निघतील त्यावेळेस त्यांनी त्याचं रजिस्ट्रेशन करावं आणि कॉलेज पण भरून घ्यावं. बरेच विद्यार्थी त्याबद्दल माहिती विचारत होते, त्यामुळे मला एक छोटासा व्हिडिओ बनवावा वाटला, जेणेकरून त्याला त्याचा फायदा होईल. बऱ्याच आपले 11वीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना हा व्हिडिओ, गावातले वगैरे आहेत त्यांना शेअर करावा, जेणेकरून त्याच्याबद्दल त्याला माहिती होईल आणि त्याला इतरत्र कुठेही विचारण्याची गरज पडणार नाही. आणि जर तुम्हाला काही अडचण जरी येत असेल तर तुम्ही खाली YouTubeचा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही कॉमेंट करू शकता. मी त्या कॉमेंटला रिप्लाय 100% देईन. आणि आपलं खाली WhatsAppचा सुद्धा ग्रुप आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही मेसेज करू शकता, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, जेणेकरून मला अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवू शकतो.